हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं रात्रीची थोडीशीच भांडी होती, म्हणजे मी जेवण बनवल्या एकदा घासली होती, त्यामुळे जेवल्यानंतर थोडीशी ताटं वगैरे फक्त पडली होती. तर ती घासून मी ओट्यावरच म्हटलं जाळेन, तेवढ्यासाठी ओट्यावर ठेवण्यापेक्षा ती ओट्यावरच भांडी पालती घालून ठेवली होती. ती म्हटलं आता सकाळ सकाळी जेवण करायचं सुरुवात करायच्या अगोदर लावून घेतली. आज जेवणासाठी मला मेथीची भाजी आणि दाणवांग्याची आमटी करायची होती. वरण्याच्या शेंगा समोरच्या ताईने दिल्या होत्या, पण त्याला इतका माव्यानं भरलेले आहेत तर तिने सांगितलं होतं पहिल्यांदा दाणे काढायच्या अगोदर धुवून घे आणि मग त्यानंतर सोलायला घे, कारण हाताला सगळा मावा लागेल. हे बघा, ते काळं काळं दिसले ते सगळा मावा असा पडलेला, धुकं असते, कार्बन असते, त्यामुळे कदाचित मावा पडलेला. आणि थंडीला थोडंसं त्याला फुलं यायला चालू झाली की थंडी चालू झाली होती, त्यामुळे त्या शेंगांना मावा, शेंगांनाच काय फुलांच्या झाडांना पण मावा पडलेला आहे. शेंगा धुवून झाल्यानंतर त्या ओट्यावर तशाच ठेवल्या. त्यानंतर मेथीची भाजी धुवून घेतली पहिल्यांदा, ती चिरून ती पहिल्यांदा म्हटलं फोडणीला टाकून घेऊया. तर ती शिजेतोपर्यंत मी मग ते शेंगा वगैरे सोलून घेतल्या. त्यामध्ये मला वांगं घालायचं होतं आज, वरण्याच्या शेंगांचे दाणे आणि वांगं असं घालायचं होतं आणि टोमॅटो इतकंच घालायचं होतं. बाकी मग घरगुती आपलं तिखट मीठ जे असेल, तेल आणि फोडणीसाठी जिरं मोहरी इतकं घालून मला हे दाणे वांग्याची आमटी बनवायची होती. तर इथं आता दाणे वगैरे सोलून घेतलेले आहेत. कचरा वगैरे पडला होता तो थोडासा बाहेर नेऊन टाकला. अजून खालचं थोडंसं तसं तर घर झाडून झालेलं आहे, पण भाजी वगैरे चिरलेलं आहे, तिथली जागा झाडायची आहे. त्याच्या अगोदर इथं आमटी फोडणीला टाकून घेऊया. आमटी फोडणीला टाकल्यानंतर तशीच फुलं काढून आणली आणि देवपूजा करून घेतली. तर इथं थोडंसं घरातले जे प्लांट आहे त्यांना पाणी शिंपडायचं होतं, तर देव पूजलेलं पाणीच म्हटलं थोडंसं असं शिंपडून घ्यायचं. त्यामुळे सगळ्या कुंड्यांना थोडंसं पाणी घातलं घरातल्या. देवपूजा झाल्यानंतर लगेचच भाकरी करायला घेतल्या, कारण तनूला भूक लागली होती आणि त्याला पण कुठंतरी बाहेर जायचं होतं, म्हणून म्हटलं पहिल्यांदा भाकरी करून घ्यायच्या. तर इथं भाकरी करायच्या अगोदर मी एकदा मशीनला कपडे लावून घेतलेले आहेत, कारण आज मला 2 वेळा मशीन लावायला लागत होतं. भाकरी झाल्यानंतर लक्षात आलं की थोडंसंच पीठ ज्वारीचं राहिलेलं आहे, म्हणजे आज मला दळप पण करायला लागणार.
तर म्हटलं आता दळप करायचं आहे, तर थोडंसं पीठ कटोऱ्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर तो डबा वगैरे सगळं चाळण वगैरे पीठ चाळलेली घासून घ्यायचं. अशा वेळी काय करायचं म्हणजे ज्यावेळी आपलं दळप वगैरे संपते ना पीठ, त्याचवेळी डबा टोपण म्हणा चाळण सगळं घासून घ्यायचं, म्हणजे जास्त असं खराब होत नाही. भाकरी करून घेतल्या. भाकरी झाल्यानंतर डबा वगैरे पण घासून घेतला आणि त्यानंतर ओटा म्हटलं कापडानं पुसून घ्यायचा. इथं बघा कोणाला अशी कुरकुरीत भाकरी आवडते सांगा, म्हणजे जी शेवटची भाकरी असते ती गॅस बंद केल्यानंतर तव्यामध्ये पालती घालायची, म्हणजे ती अशी कुरकुरीत होते आणि ही कुरकुरीत भाकरी की छान लागते. अजून कुकरला थोडासा भात लावायचा, पण तो मी सगळ्या शेवटी लावणार आहे, म्हणजे गरम गरम भात छान असतो. कारण आमच्यात जेवतात पण वेळानं, त्यामुळं म्हणून म्हटलं वेळानंच कुकर लावायचा. तर इथं ओटा पुसून झाल्यानंतर कधी तवा फक्त भाकरीचा एवढाच एकच घासायचा राहिला होता, तो मी पहिल्यांदा नंतर घासायचं म्हणून ठेवला होता बेसिनमध्ये आणि म्हटलं तर एकच राहणार आणि उगीच भांडी असं वाटतं, तर तो तवा पण लगेचच घासून घेतला. त्यानंतर दळपाचा डबा घासला होता, तो थोडासा उन्हात ठेवायचा होता, कारण घरात ठेवलं की नाही तरी पण ते सुकत नाही आणि त्यात लगेच मला संध्याकाळी पीठ भरून ठेवायचं होतं दळप केल्यानंतर. म्हणून म्हटलं पहिल्यांदा थोडंसं उन्हात ठेवायचा, म्हणजे दिवसभर दळप वगैरे होईपर्यंत वाळतोय. आणि मला ज्वारी पण काढायची होती उन्हात ठेवण्यासाठी, त्यासाठी मला टप आणायला बाहेर जायचंच होतं. तर डबा ठेवला इथं मी धुवून कधी टप पालती घालून ठेवला होता. त्यामध्येच वर आता मी ज्वारी गहूचे पोतं वरच ठेवलेलं आहे, म्हणजे टेरेसच्या आत थोडीशी जागा आहे ना, रूम आहे, तर तिथंच मी ते परवा वाळत घातलेलं त्याला धान्याची पावडर लावली आणि प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये भरून ज्यावेळी लागल त्यावेळी म्हटलं हे वर येऊन तेवढंच गहू किंवा ज्वारी जे काय लागेल ते घेऊन यायचं. तर इथं खाली आता चार्लीला बसू देत नाही रूममध्ये त्याला ठेवलं तर बेडच्या खाली बसत नाही, मी असं तोपर्यंत तेवढंच बेडच्या खाली बसतं, नंतर इकडे तिकडे गेलं की बेडवर जाऊन बसते. त्यामुळे कधी दोन्ही रूम वगैरे बंद केले होते, थोडंसं बाहेर पण फिरायला जाऊ दे म्हणून, पण हा इथं वर येऊन झोपला होता बघा. ज्वारी काढून आणली आणि टप तसाच उन्हात ठेवला. म्हटलं अजून बाकीची कामं घरातली थोडीशी आवरायची होती, ती झाल्यानंतर दळप वगैरे निवडायला घेईन. तर तोपर्यंत माझं मशीनचा एक फेर झाला होता, तो काढला आणि दुसऱ्याला फेरायला मशीन लावून घेतलं. त्यानंतर इथं शेडातली कालची कपडे आत न्यायची होती, ती वाळलेली नेली. त्यानंतर आजची कपडे उन्हात तिथं शेडातच पसरून घातली, कारण बाहेर तिथं उन्हात लगेच वाळते, पण तिथं काही कार्बन न असं सगळं म्हणजे थर असते कपड्यावर, झाडून निघते तरी पण ते असं धुतल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे कधी इथं ऊन असून पण मला शेडात कपडे उन्हात घालावे लागतात. तर इथं आता सगळ्यात शेवटचं काम म्हणजे माझं फरशी पुसायचं राहिलं होतं आणि टॉयलेट बाथरूम साफ करायचं राहिलं होतं. थंडी तर इतकी वाजत होती की नाही, थोडंसं 10-15 मिनिट उन्हात बसावं असं वाटत होतं, पण उन्हात बसलं की नाही की उठू वाटत नाही आणि काम करू वाटत नाही. आणि मग म्हटलं फरशी आणि मग संध्याकाळी वर जाणार, संध्याकाळी काय असं ना मला पुसायला लागणारच, म्हणून म्हटलं नको आता उन्हात जायला, पहिल्यांदा फरशी वगैरे सगळ्या पुसून घ्यायच्या. इथं आता माझं किचन झालेलं, हॉल झालेलं, पूर्ण सगळं कणी असं डीप क्लीनमध्ये पुसून घेतलेलं आहे. आता फक्त 2 रूम आणि व्हरांडा वगैरे आणि बाहेर असं पुसत जायचं होतं. तर इथं आता मधली रूम पुसायला घेतलेली आहे मी. राहिलेल्या ह्या 2 रूम व्हरांडा वगैरे पुसून घेतल्या, तसंच बाहेर गेली. ज्वारी उन्हात ठेवलेलीच होती, म्हटलं आता फरशी वाळतोपर्यंत मी ज्वारीचं दळप करून घेतलं, त्यात घालायला तांदूळ निवडून घेतले, म्हणजे दळपाचं कामं पण मी पूर्ण केली. त्यानंतर टॉयलेट बाथरूम वॉश करायचं होतं, ते पण करून घेतलं. तर अशा रीतीनं माझं सकाळची सगळी कामं माझी आवरली होती आणि जवळजवळ मी 1:30 का 1:45 वाजले होते हे सगळं आवरायला. चला तर ताईनं ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.